श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदवी स्वराज्य मोहिमेचा यंदाचा स्वरूप अधिक आक्रमक आणि व्यापक दिसत आहे. पाणीपत, सुरत, गोवळकोंडा आणि गोमतक यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर यशस्वी मोहिमा राबवून मराठा साम्राज्य विस्तारण्याचा पराक्रम देशभर पोहोचवणाऱ्या या संघटनेने आता थेट शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे NCERTच्या इयत्ता 4थीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या पुस्तकातून इसवी सन 1759 मधील मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय. संघटनेच्या मते हा निर्णय मनमानी, इतिहासविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीच्या अधिकारावर आघात करणार आहे. इतिहास संशोधकांच्या मते इसवी सन 1750 ते 1760 या काळात मराठ्यांनी उत्तर भारतात प्रभावी वर्चस्व प्रस्थापित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थापनेनंतर वाढलेले साम्राज्य पुढे दिल्ली, मालवा, बुंदेलखंड आणि पंजाबपर्यंत विस्तारले होते. पेशवे दप्तर, महसूल नोंदी आणि तहांमधील पुरावे या गोष्टी स्पष्ट करतात आहे की चौथ आणि सरदेशमुखी वसुली, अजमेर, ग्वाल्हेर सारख्या ठिकाणी मराठा उपस्थिती ही सर्व अधिराज्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर संघटनेने खालील प्रमुख मागण्या केल्या होत्या. 1759 चा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करावा. स्वतंत्र इतिहास तज्ञ समिती स्थापन करावी. सर्व बदलांची कारण मीमांसा सार्वजनिक करावी. अभ्यासक्रमात पारदर्शकता ठेवावी. केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. 1 मे रोजी सांगली येथे होणाऱ्या या भव्य मोर्चात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतिहास अभ्यासक आणि मराठा सरदारांचे वंशज सहभागी होणार आहेत. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि न्यायालयीन लढाही उभारला जाईल. नमस्कार, मी अभिषेक विजयराव दीक्षित, श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा जो की येत्या 1 मेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा कशाच्या विरोधात आहे तर NCERTच्या पुस्तकातून, NCERTच्या माध्यमातून 8वीच्या पुस्तकातून जो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास वगळण्यात आलेला आहे व जो हा नकाशा होता, मराठा साम्राज्याचा जो नकाशा होता तो नकाशा कमी करण्यातून त्यातून आणि इतिहास गहाळ केलेला आहे. याच्या विरोधात मोठा महामोर्चा सांगली येत्या 1 तारखेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात सगळी माहिती अशी आहे की सरकारने कुठलाही ऐतिहासिक पुरावा न घेता हा NCERTच्या पुस्तकातून हे इतिहास वगळलेला आहे. याचा परिणाम जो आहे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर पडणार आहे आणि सरकारने हा त्वरित हे गहाळ केलेला इतिहास हा लवकरात लवकर छापून तो प्रदर्शित करावा. यासाठी हा मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा आहे. मी अमरावतीतील नागरिकांना विनंती करतो की ज्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाला येत्या 1 मेला सांगलीमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येने, जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो.